हर्षवर्धन पाटलांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे। हर्षवर्धन पाटील यांनी हाती तुतारी घेतली आहे। मी विधानसभा लढवावी ही पवारांची इच्छा आहे असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर पवार म्हणाले तुम्ही निर्णय घ्या, बाकी जबाबदारी माझी असंही पाटील यांनी सांगितलंय। जनतेचा एकच आवाज आहे की निवडणूक लढवावी लागेल। काही दिवसांपूर्वी फडणवीसांसोबत चर्चा केली होती, काय निर्णय घ्यायचा तो घ्या असं फडणवीस म्हणाले होते असंही पाटील यांनी म्हटलंय। इंदापूर तालुका स्वाभिमानी आहे आणि अन्याय सहन करणार नाही असंही हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर 2014च्या पराभवाची खतखत मनात आहे असंही पाटील यांनी म्हटलेलं आहे। तर हर्षवर्धन पाटील यांनी मोठा निर्णय आपला जाहीर केला आहे। काही दिवसांपूर्वीपासून त्याविषयीच्या चर्चा होत्या आणि अखेर त्यांनी काल शरद पवारांसोबत चर्चा केल्यानंतर हाती तुतारी घेणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे। पवार साहेब मला म्हणाले की हर्षवर्धन तुमच्या तालुक्यातल्या बऱ्याच लोकांचा आग्रह आहे की तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवा। साहेब म्हणले तुमच्या जनतेचा आग्रह असेल तर तुम्ही निर्णय घ्या आणि तुम्ही निर्णय घेतल्यानंतर बाकीच्या गोष्टीची जबाबदारी माझी राहील, अशा पद्धतीची चर्चा मित्रांनो काल झाली। मग आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचा का नाही करायचा? प्रवेश करायचा का नाही करायचा? मग आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आपली हा कार्यक्रम झाल्यानंतर सगळे पत्रकार आलेले आहेत। त्या पत्रकारांच्या बरोबर एक पत्रकार परिषद होईल आणि तुमच्या ज्या भावना आहेत त्या भावनेचा आदर ठेवून निर्णय घेतला जाईल, हे मी आपल्या सर्वांना जाहीर। माझी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची सविस्तर चर्चा झाली आणि मग मी त्यांना सांगितलं, साहेब मला आता माझ्या तालुक्यातल्या कार्यकर्त्याचा जो आग्रह आहे त्या आग्रहाच्या विरोधामध्ये मला जाता येणार नाही। कारण ज्या तालुक्यातल्या माझ्या कार्यकर्त्यानं गेले 10 वर्ष एवढा संघर्ष केलाय माझ्यासाठी, एवढा त्रास सहन केलाय माझ्यासाठी, एवढा अन्याय सहन केलाय माझ्यासाठी, पण त्या सामान्यातल्या सामान्य माणसानं सुद्धा मी फडणवीस साहेबाला सांगितलं, साहेब त्यांनी माझी साथ सोडली नाही। आणि आज मी जर काय तुम्ही सांगितल्याप्रमाणे काय निर्णय जर घ्यायचा म्हटला तर साहेब तो निर्णय माझा व्यक्तिगत होईल। माझ्या व्यक्तिगत निर्णयापेक्षा सुद्धा मला इंदापूर तालुक्यातल्या आम जनतेच्या ज्या भावना आहेत त्या भावनेच्या मागे मला उभा राहावं लागेल, हे मी फडणवीस साहेबांना मित्रांनो त्या ठिकाणी सांगितलं। हर्षवर्धन भाऊंचे आणि आमचे 6 दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत आणि जेव्हा ते भारतीय जनता पक्षात होते तेव्हाही आमचे कौटुंबिक संबंध हे दोन्ही बाजूनी दोन्ही कुटुंबांनी म्हणजे पाटील आणि पवार कुटुंबांनी 10 वर्ष आम्ही ते जपलेले आहेत। भाऊ आज परत घरी येत आहेत ह्याचा मनापासून आनंद आणि समाधान आहे। ठीक आहे, काही कारणामुळे काही दुरावा आला मध्ये, पण तो मनाचा दुरावा कधीच नव्हता। हर्षवर्धन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल माझ्या मनात मी जेव्हापासून जन्माला आले तेव्हा प्रेम आणि आदर कालही होता, आजही आहे आणि उद्याही राहील। हर्षवर्धन पाटलांची जी जागा आहे ती मुळामध्ये त्या ठिकाणी अजितदादा गटाचे एक आमदार ते तर निवडून आले आहेत। महायुतीमध्ये ती जागा कदाचित अजितदादा गटाकडे जाईल आणि त्यामुळं भाजपला ती जागा सुटणार नाही। मग राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी गेले 5 वर्ष आणखी वेटिंगमध्ये राहण्यापेक्षा त्यांनी दुसरा पक्ष निवडला असावा। मला वाटतं या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी भाजपवर कोणतीही प्रकारची टीका केली नाही। स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी आज शरद पवार गटामध्ये प्रवेश केला असावा। तर हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांच्याशी याविषयी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। बघूयात। माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील आपल्या समोर आहेत। राजवर्धनजी काय सांगाल, हर्षवर्धन पाटलांनी आज निर्णय घेतलेला आहे की तुतारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा, काय सांगाल? नाही, गेले 2 महिने झाले तुम्ही बघताय की शेकडो कार्यकर्त्यांचा आग्रह 2 महिन्यापासून चालू आहे की भाऊंनी तुतारी हातात घेतली पाहिजे आणि विधानसभेची निवडणूक 2024ची लढवली पाहिजे। मला असं वाटतं त्या अनुषंगाने आम्ही पण गावभेटी दौरा हा चालू केलेला, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या अनुषंगाने हा दौरा आम्ही चालू केलेला आणि मला असं वाटतं की काही दिवसापूर्वी हा दौरा आम्ही ह्याचा समारोप केला आणि भाऊंनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की पितृपंधरवडा संपल्यानंतर मी भूमिका कार्यकर्त्यांची जे मनात आहे ती मी जाहीर करील। मला असं वाटतं आज तो दिवस आलेला आहे।
खरं तर बारामतीशी आणि आपलं बरंचसं जमलं नाही, अनेक वेळा संघर्ष सुद्धा पाहायला मिळाला. आता पुढच्या काळात कसं असणार? नाही, मला हे सगळ्यांना सांगायचं की आमच्या आईंचं गाव बारामती आहे, तेव्हा मला असं वाटतं जुळून घेण्यामध्ये काय अडचण येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज आपण जाण्याचा प्रवेश जाहीर केलेला आहे, परंतु आपला प्रवेश कधी होणार आहे त्याबाबतची काय माहिती? नाही, ह्या बाबतीमध्ये पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत, जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई सुळे असतील, या बाबतीत क्लॅरिटी देतील. तर हे होते राजवर्धन पाटील. लोकशाही चंद्रशेखर भांगे, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.